जय हिंद मित्रांनो, मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो आहे। ही अपडेट अशी आहे की पश्चिम मध्य रेल्वेमध्ये भरती निघाली मित्रांनो। खूप मोठ्या प्रमाणात भरती आहे, जागा पण भरपूर आहे। ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। व्हिडिओमध्ये मिस करू नका, मिस केलं तुम्हाला काही कळणार नाही। पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांना हा रेल्वे भरतीचा जर फॉर्म भरायचा असेल तर या भरतीसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे, वयोमर्यादा किती लागणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला या भरतीसाठी तुम्हाला अर्ज शुल्क किती लागणार आहे, हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे, आणि त्याचप्रमाणे तुम्हाला या भरतीसाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये मिस करू नका, मिस केलं तुम्हाला काय कळणार नाही। पण त्या अगोदर तुम्हाला मागेही सांगितलं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। या ठिकाणी पहा, रेल्वेत मोठी भरती, पश्चिम मध्य रेल्वेमध्ये भरती निघाली 2025। शिक्षण पहा 10वी आणि ITI। तर पदसंख्या पहा या ठिकाणी 2865 जागा सुटलेल्या आहे मित्रांनो। या भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओमध्ये मिस करू नका, मिस केलं तुम्हाला काय कळणार नाही मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी मोठी भरती सुरू झालेली आहे आणि लगेच अर्ज करायचा आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, वेस्ट सेंट्रल रेल्वे अप्रेंटिस भरती 2025 पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत नवीन पदांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। या भरती अंतर्गत अप्रेंटिस हे पद भरले जाणार आहेत। या पदासाठी एकूण 2865 रिक्त जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे। तर त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता तत्काळ अर्ज करावा ही विनंती। या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 20 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेली आहे। तर त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज करावा। अर्ज करण्याची अंतिम दिनांक तारीख 29 सप्टेंबर 2025 आहे। तर म्हणजे 30 ऑगस्ट पासून हा अर्ज चालू झाला आहे आणि शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता। यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करायचं आहे मित्रांनो। तर सविस्तर माहिती म्हणजे PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर PDF जाहिरातची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जाहिरात पाहू शकता। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा, भरती विभाग पश्चिम मध्य रेल्वे वेस्ट सेंट्रल रेल्वे अप्रेंटिस भरती 2025 अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अर्ज प्रक्रिया पद्धत पहा, ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। पदसंख्या पहा, या ठिकाणी अप्रेंटिसच्या जागा आहे, टोटल संख्या पहा 2865 जागा आहे मित्रांनो। तर विभागनीय पदांची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे। तर या ठिकाणी पहा, जबलपूर विभागामध्ये 1136 जागा आहे, भोपाळ विभागामध्ये 558 जागा आहे, कोटा विभागामध्ये 865 जागा आहे, त्याचप्रमाणे CRWS भोपाळमध्ये 136 जागा आहे, त्याचप्रमाणे WRS कोटामध्ये 151 जागा आहे आणि मुख्यालय जबलपूर या ठिकाणी 19 जागा आहे मित्रांनो। तर त्याचप्रमाणे पहा, शैक्षणिक पात्रता काय आहे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर त्याचप्रमाणे संबंधित ट्रेडमधून ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर सर्वांचं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल का ITI पाहिजे, तर ITI कोणतं ट्रेड पाहिजे? ITIमध्ये तुम्हाला डिझेल मेकॅनिकल, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक, त्याचप्रमाणे जे ITI फील्डमध्ये जे ट्रेड येतात तर संपूर्ण ट्रेड या भरतीमध्ये चालणार आहे मित्रांनो। तर त्याचप्रमाणे पहा,
वयमर्यादा किती लागणार तुम्हाला या भरतीसाठी? किमान 15 वर्षे ते 24 वर्षापर्यंत तुम्हाला तुमचे वय पाहिजे मित्रांनो. तर राखीव प्रवर्गांसाठी शासकीय नियमानुसार सूट दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी 5 वर्षापर्यंत आहे. त्याचप्रमाणे ओबीसीसाठी 3 वर्षापर्यंत आहे. अपंगासाठी 10 वर्षापर्यंत सूट दिली आहे. आणि त्याचप्रमाणे माजी सैनिक जे असेल कोणी, तर माजी सैनिकांसाठी 3 वर्षापर्यंत सूट दिली आहे. तर अर्ज शुल्क फी पहा, या ठिकाणी तुम्हाला फी किती आहे. तर खुला गट, ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना 141 100 रुपयाचा अर्ज शुल्क म्हणजे 41 रुपये प्रक्रिया शुल्क म्हणजे 141 रुपये तुम्हाला अर्ज शुल्क लागणार आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंग महिलांसाठी 41 रुपये राहणार आहे फक्त प्रक्रिया शुल्क. त्याचप्रमाणे तुम्हाला वेतन किती भेटणार आहे भरतीमध्ये पहा, निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण काळात दरमहा स्टायपेंड मिळेल. स्टायपेंडचे प्रमाण भारत सरकारच्या अप्रेंटिस ॲक्ट 1961 व रेल्वे बोर्डच्या विद्यमान नियमानुसार ठरवले जाईल. साधारणपणे अप्रेंटिस उमेदवारांना 7,000 ते 9,000 प्रति महिना इतका स्टायपेंड दिला जातो. त्यांनी तर साधारणतः या ठिकाणी साधारणतः सांगितलेलं मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला वाढ पण होऊ शकतो आणि कमी पण होऊ शकतो मित्रांनो. शक्यतो कमी नाही होणार, तर वाढू पण शकतो मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा पहा. अर्ज करण्याची तारीख पहा 30 ऑगस्ट आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा 29 सप्टेंबर. तर 30 ऑगस्टपासून अर्ज सुरू झालेला आहे. तर 29 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे मित्रांनो. तर अर्ज कसा करायचा या ठिकाणी पहा. अर्ज कसा करायचा आहे, अधिकृत वेबसाईटला भेट द्या, नोंदणी रजिस्ट्रेशन करा, ऑनलाईन अर्ज भरा, कागदपत्रे अपलोड करा, अर्ज फी भरा, अर्ज सबमिट करा मित्रांनो. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढायला विसरू नका. तर अर्जाचं प्रिंट तुम्ही आपल्याकडे प्रिंट ठेवायची मित्रांनो. तर निवड प्रक्रिया पहा, तुमची निवड कशी होणार आहे. ती निवड मेरिट लिस्टवर आधारित असणार आहे. तुमची मेरिट लिस्टवर तुमची निवड प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून स्टडी करून या भरतीसाठी तुम्ही जाऊ शकता मित्रांनो. तर 10वी आणि ITI मधील गुणांच्या सरासरी टक्केवारीनुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला जे ITIमध्ये 10वी म्हणजे तुम्हाला जे मार्क जे पडलेले आहे मित्रांनो, त्या मार्कानुसार तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे मित्रांनो. त्याप्रमाणे तुमची सिलेक्शन होणार आहे. तर आवश्यक कागदपत्र पहा, या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र कोणकोणते द्यायचे आहे. पासपोर्ट साईज फोटो, 10वीचं मार्कशीट व प्रमाणपत्र, ITI प्रमाणपत्र आणि मार्कशीट, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, PWBD प्रमाणपत्र इत्यादी तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहे मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना सांगितल्या आहे. ही भरती अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी आहे. त्यामुळे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेत नोकरीची थेट हमी मिळणार नाही. तर उमेदवारांनी दिलेली सर्व माहिती आणि कागदपत्र खरी असणे आवश्यक आहे. खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्र दिल्यास उमेदवार तत्काळ रद्द केले जाईल. त्याचप्रमाणे अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचे नाव, वडिलांचे नाव व जन्मतारीख ही माहिती 10वीच्या प्रमाणपत्रानुसार तंतोतंत भरावी. मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID बरोबर द्यावा व संपूर्ण निवड प्रक्रियेदरम्यान सक्रिय ठेवावा. सर्व सूचना SMS किंवा ईमेल पाठवल्या जातील. अर्ज फी एकदा भरल्यानंतर परत केली जाणार नाही. त्यामुळे अर्ज सबमिट करण्याआधी नीट तपासावा. तर अर्ज अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी पहा, सविस्तर माहिती आणि अधिकृत जाहिरात. तर या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती म्हणजे PDF जाहिरातची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही PDF जाहिरात वाचून तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, PDF जाहिरातवर तुम्ही जर क्लिक केलं, तर या ठिकाणी पहा PDF जाहिरात जर तुम्ही क्लिक केलं तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल मित्रांनो रेल्वे भरतीचा. यामध्ये पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे. तर फॉर्म कसा भरायचा आहे, तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे, टोटल माहिती तुम्हाला यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर अगोदर PDF जाहिरात वाचा, मगच तुम्ही हा फॉर्म भरा मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन जर फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं. तर या ठिकाणी पहा, तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म या लिंकवर जर क्लिक केलं तुम्हाला असा इंटरफेस पाहायला भेटेल मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, नोटिफिकेशन इंग्लिश हिंदी लॉग इन करायचं अगोदर तुम्हाला आणि न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे.
तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. ज्यांना खरोखर हा फॉर्म भरता येईल त्यांनी घरी फॉर्म भरा. ज्यांना फॉर्म भरता येणार नाही तर त्यांनी सायबर कॅफेमध्ये जाऊन हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना नोकरीची गरज आहे ते हा फॉर्म भरू शकतील आणि ते नोकरी आपली पक्की करू शकतील मित्रांनो. तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.